ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्वरित घेण्याचे आदेश न्यायालयाकडून आल्यानंतर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे। सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये चांगलीच लगबग सुरू आहे। अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख हे थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या कार्यालयात दाखल झाले। ही भेट पार्क चौक येथील पवार यांच्या कार्यालयात झाली। आपण संतोष पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे विजयकुमार देशमुख म्हणाले। माझे सहकारी मित्र संतोषजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचं वाढदिवस 2 दिवसापूर्वी झालं। त्या दिवशी ते सोलापुरात हजर नव्हते, देवदेव करायला बाहेरगावी होते आणि ते कालच सोलापूरमध्ये आगमन झाल्यामुळे आज मी त्यांना सदिच्छा भेट आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तो उपस्थित आहे। आणि तसं बघितलं तर राज्यामध्ये आम्ही सगळे एकत्र मिळून काम करते। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असू द्या, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असू द्या, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असू द्या, या सगळ्यांनी या राज्यातला सर्वसामान्य माणसाचं गोरगरिबांचं काम ज्या प्रकारे ह्या गेल्या 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून काम करायला एक चांगल्या प्रकारे सरकार, एक आदर्श सरकार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे आणि त्यांचे त्या सरकारमधले हे अध्यक्ष असल्यामुळे आणि अध्यक्षाला पद मोठं असतं आणि ही आमची जी दोस्ती आहे, जी आमचं संबंध आहेत या तिन्ही पक्षांमध्ये, हे सदृढ व्हावं यासाठी मी आजचं भेट